Very warm welcome to the next session of this mathematical logic. In this session, we are studying the application of logic, application of logic in switching circuit. Students, remember you have seen the switch in your home. म्हणजे आपण जे स्विच ऑन करतोय, ट्यूब असेल, टी व्ही असेल किंवा आपलं इलेक्ट्रिक अप्लायन्स असतील, हे सगळे तुमचे स्विचवर ऑपरेट करतात. आता जसं पाहिलं आपण, ज्यावेळेस तुम्ही लॉजिक घेताय, म्हणजे लॉजिक ज्यावेळेस पाहताय, लॉजिकला समजा एक जर पी घेतला तुमचा, म्हणजे एक स्टेटमेंट घेतला, याला प्रोबॅबल लॉजिक काय, आयदर ट्रू ऑर फॉल्स. तर यालाच आपण जर मी स्विचशी रिलेट केलं तर स्विचमध्ये पण काय असतं, एकदा तुम्ही फॅन ऑन केलात तर फॅन ऑन केला तर फॅन ऑन होईल, ऑफ केला तर ऑफ होईल. म्हणजेच या ठिकाणी हा ऑन असेल आणि हा ऑफ असेल, बरोबर आहे. आणि स्विच ऑन ऑफ जर ऑन असेल तर याच्यामधून फ्लो काय होईल, करंट फ्लो होईल. याच्यामधून करंट काय होईल, करंट डज नॉट फ्लो, बरोबर आहे. आता जर हे ऑन ऑफ पाहिलं, यालाच आपण म्हणजे ट्रूला आपण ऑन म्हणतोय, फॉल्सला ऑफ म्हणतोय. यालाच आपण आणखीन एका लँग्वेजमध्ये देतोय 1 आणि 0, किंवा आणखीन एक लँग्वेज, दुसरी एक लँग्वेज, इट इज क्लोज्ड अँड दिस इज द ओपन. आता जर पाहिलं आपण स्विच कसं असतं, स्विच जर पाहिलं तर हे अशा प्रकारे स्विच असतं, हे स्विच असं असतं. आता जर तुम्ही हे कनेक्ट, हे ओपन आहे म्हणजे याला म्हणतो आपण ओपन स्विच, याला काय म्हणायचं, ओपन स्विच. आणि जर तुम्ही हे कनेक्ट जर केलं तर हे झालं तुमचं क्लोज्ड स्विच. तर आपला म्हणजे आपण लॉजिकची ॲनालॉजी करतोय स्विच सोबत. तर हे ओपन स्विच, क्लोज स्विच, याच्यामधून करंट फ्लो होईल का, करंट हा फ्लो होणार नाही. याच्यामधून करंट फ्लो होईल का, yes, current is definitely flow because the switch is on there. तर आता आपल्याला ट्रूच्या जागी आपण ऑन लिहू शकतो, ऑनच्या जागी आपण 1 लिहू शकतो, 1च्या जागी आपण क्लोज लिहू शकतो, फॉल्सच्या जागी ऑफ लिहू शकतो, ऑफच्या जागी 0 लिहू शकतो, 0च्या जागी ओपन लिहू शकतो. तर हे एक आपण म्हणजे आपण लॉजिकचं ॲनालॉजी करतोय स्विच सोबत. तर एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तर आपण पाहूयात. आता तुम्हाला इंट्रोडक्शन तर समजलं असेल की आपण स्विच म्हणजेच आपण लॉजिक सोबत ॲनालॉजी करतोय. आणि ज्यावेळेस आपण इथे सर्किट पाहतोय, आता सर्किट जर पाहिलं आपण, आपल्याला 2 प्रकारचे सर्किट भेटतील. एक असेल तुमचं ही तुमची बॅटरी असेल, बॅटरी. इथं स्विच घेतोय मी S1, हे दुसरं स्विच घेतो S2, आणि हा तुमचा आहे लॅम्प, आता या ठिकाणी काय होईल पहा, एका स्विचमधून म्हणजे S1 आणि S2 हे दोन्ही एकमेकाचे रिलेट असतात. म्हणजे समजा मी हा जर ओपन ठेवला, म्हणजेच ओपन म्हणजे ऑफ जर ठेवला तर इथून करंट पास होणार नाही, किंवा इथून करंट इथून हा जर ऑफ ठेवला, हा ऑन ठेवला, इथून करंट पास होणार नाही. म्हणजेच याचा ट्रुथ टेबल कसा येईल लक्षात घ्या. आता S1, S2 आणि तुमचा हा तुमचा लॅम्प म्हणजे तुम्हाला ऑन ऑफ करायचे. आता ज्या ठिकाणी मी आता इथं थोडं मागच्या लेक्चरला आपण कसं 00, 11 करायचं, विद्यार्थी काही कन्फ्युजन होतात, काही बुक्समध्ये उलटं दिलं आहे. तर तुमच्या टेक्स्टबुक सारखं मी घेतो या ठिकाणी 1 1 0 0 1 0 1 0, बरोबर आहे. म्हणजेच पहा, तुम्ही 0 0 1 1 घेऊ शकता, 0 1 0 अल्टरनेट करू शकता, किंवा 1 1 घ्या, 0 0 घ्या, 1 0 1 0 घ्या, कोणत्याही पद्धतीने घ्या, काही प्रॉब्लेम नाही, डोंट गेट कन्फ्यूज. आता जर पाहिलं आपण इथं, हे 1 म्हणजेच काय, 1 म्हणजे तुमचा ऑन झाला, आणि 0 म्हणजे काय, तुमचा ऑफ झालं. आता जर तुमचा 1 1 ऑन असेल, दोन्ही ऑन असतील, ऑब्विसली हा इथून करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. लॅम्प हा तुमचा काय होईल, ऑन होईल. 1 0, एक जरी ऑफ असेल तर 0 0, दोन्ही ऑफ असतील तर 0.
हे जर पाहिलं तर हा तुमचा ट्रूथ टेबल आहे. इट इज व्हेरी इक्विव्हॅलंट टू ट्रू, फॉल्स, फॉल्स, false, and this is the truth table for ANDing operation. This is the truth table for ANDing operation. So I will write this S1. So I will take the one here, S1 P statement. I'm just analoging with the logic. So P is the statement, and this will denote the switch S1, and Q is the statement. This will denote the switch S2. आता इथे जर पाहिलं आपण ऑपरेशन कोणतं आहे, अँडिंग, म्हणजे हे जे तुमचं पाहिलं तर हेच तुमचं होईल पी अँडिंग क्यू. पी अँडिंग क्यू म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला स्विच S1, S2, S3, S4 जेवढे असतील सिरीजमध्ये असतील तर तुमचं ऑपरेशन काय होईल, पी अँडिंग क्यू. समजलं प्रॉपरली? समजत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, म्हणजे आपण पुढचा पार्ट आपण कव्हर करूयात. त्यानंतर दुसरी प्रोबॅबल केस असू शकते यासारखी. अशा पद्धतीनं आता इथे जर पाहिलं की तुमचं बॅटरी झालं, हे झालं स्विच S1, S2, आणि हा झाला तुमचा लॅम्प. आता इथून जर पाहिलं जर तुमचा हे ऑन असेल आणि हे ऑफ असेल तर तुमचा करंट हा फ्लो होतो आणि लॅम्प तुमचा ऑन होईल. हा ऑफ असेल, हा ऑन असेल, करंट इथून फ्लो होईल. इथून जर ब्रेक असेल तर तुमचा लॅम्प काय होईल, ऑन होईल. म्हणजे याचं जर ऑपरेशन पाहिलं तर याचं ऑपरेशन आपल्याला अशा प्रकारे इथं डिफाईन करता येईल. S1, S2 इट इज लॅम्प. इथं जर पाहिलं 1 1 0 0 1 0 1 0. इथं जर पाहिलं आपण 1 1 हा 1 असणार आहे, कोणतं पण एक 1 1 आणि 0. हे जर ऑपरेशन पाहिलं आपण तर आपल्याला देता येईल S1 इज ऑरिंग विथ S2, पण S1 घेतलाय आपण P आणि घेतलाय आपण Q, म्हणजे P इज ऑरिंग विथ Q. तर हे एक इंट्रोडक्टरी लेवल आहे. आपल्याला स्विच आपण अॅनालॉगी करतोय कशासोबत, आपण अॅनालॉगी करतोय लॉजिक सोबत. म्हणजेच आता फक्त तुम्हाला समराईज एवढंच ठेवायचे. या ठिकाणी जर तुमची सिरीजमध्ये असतील, याला म्हणतो आपण सिरीज कॉन्फिगरेशन, सिरीज कॉन्फिगरेशन असेल तर ऑपरेशन असेल अँडिंग, आणि पॅरलल कॉन्फिगरेशन असेल तर ऑपरेशन असेल ऑरिंग. सिरीज असेल तर अँडिंग, आणि पॅरलल कॉन्फिगरेशन असेल तर ऑरिंग ऑपरेशन. गेटिंग? तर आपण असं लक्षात ठेवू शकतो SAPO, साफो, सिरीज अँड पॅरलल ऑर, अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्किट डिझाईनमध्ये इथे युजफुल होणार आहे. आणि नॉर्मली 3 मार्काला हा बोर्डच्या एक्झाममध्ये क्वेश्चन असतो. आता जर पाहिलं तुम्ही इथं परत आणखीन एक असं असू शकतं S1 डॅश किंवा S2 डॅश, म्हणजे S1 डॅश किंवा S2 डॅश असं असेल. डॅश म्हटलं की तो डिनोट करतो निगेशन, म्हणजेच आता S1 काय P स्टेटमेंट डिफाईन करतो, तर हा होईल S1 डॅश म्हटलं तिथं निगेशन ऑफ P घ्यायचं. समजलं? तर आता आपण प्रॉब्लेम घेऊयात, जेणेकरून हा कन्सेप्ट यूज करून आपण लॉजिकल एक्सप्रेशन कसं फाइंड करायचं ते पाहून घेऊयात. तर नोट डाऊन करून घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट. तो सापो हा एक रूल लक्षात ठेवा, सिरीज अँड पॅरलल ऑर. प्लीज नोट डाऊन दिस. Express following circuit. Circuit in symbolical form, and write input output table. पहिला घेऊयात आपण प्रॉब्लेम.
तर अशा प्रकारे तुमच्या समोर एक फिगर दिलेली जाईल आणि तुम्हाला इथे काय करायचे, हे जी फॉलोविंग सर्किट आहे हे सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये करायचे आणि त्याच्यानुसार तुम्हाला इनपुट आउटपुट टेबल लिहायचे आहेत. तर खूप सोपं आहे. एक्सप्रेशन जर पाहिलं, आपण रूल लक्षात ठेवायचा, सापो सिरीज अँड पॅरलल आउट. गेटिंग, हा रूल लक्षात ठेवा. आता जर पाहिलं आपण S1 S हा डॅश आहे, S1 डॅश S2 डॅश S1 S2. इथं जर पाहिलं सिरीजमध्ये आहे, म्हणजेच आता इथं आपण पहिल्यांदा लिहून घ्या की तुमचा P हा स्टेटमेंट डिफाईन करतोय आणि तो काय करतोय, स्विच S1 आणि Q डिफाईन करतोय स्विच S2. म्हणजे आपण सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये लिहितोय. इथं जर पाहिलं आपण, हा निगेशन ऑफ P होईल, निगेशन ऑफ Q होईल आणि हा काय होईल तुमचा P पॅरलल आहे, पॅरलला काय ऑरिंग, P पॅरलल विथ Q आणि त्याच्यानंतर परत P ऑर होईल, कारण परत हा पॅरलल आहे. पण पॅरलल इथं दोन तुम्हाला दिसत आहेत आणि दोन कसे होईल, इथं मी ब्रॅकेटमध्ये घेतोय. S1 डॅश आहे म्हणजेच हा काय होईल, निगेशन ऑफ P आणि S2 डॅश आहे म्हणजेच हा सिरीजमध्ये म्हणजे काय होईल, अँडिंग आणि हा होईल निगेशन ऑफ Q. तर हे झालं तुमचं रिक्वायर्ड सिम्बॉलिकल फॉर्म. पहा फिगर पाहून तुम्हाला सिम्बॉलिकल फॉर्म, तुम्हाला फिगर पाहून सिम्बॉलिकल फॉर्म कन्वर्ट करता यायला पाहिजे. सिम्बॉलिकल फॉर्म पाहून फिगर ड्रॉ करता यायला पाहिजे. त्याच्यानंतर राईट द इनपुट अँड आउटपुट टेबल. आता P आणि Q म्हणजे दोन तुमचे स्टेटमेंट आहेत. मी घेतो इथं 1 1 0 0 0 1 0 1 0 1 0. आपण आता टेबल डिझाईन करतोय. त्याच्यानंतर मला इथं काय हवे, आता P अँडिंग Q, P ऑरिंग Q 1 1 1 आणि हा होईल 0. त्याच्यानंतर मला हवं इथं निगेशन ऑफ P 0 0 1 1. त्यानंतर निगेशन ऑफ Q होईल 0 1 0 1. त्याच्यामध्ये अँडिंग आहे म्हणजेच निगेशन ऑफ P अँडिंग निगेशन ऑफ Q म्हणजे तुमचा हा मधला ब्रॅकेट सॉल्व्ह होईल 0 0 0 0 0 1. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचे P और Q, इट इज ऑरिंग निगेशन ऑफ P अँडिंग निगेशन ऑफ Q. जर पाहिलं आपण आता इथं ऑरिंग आहे म्हणजेच मला दोन याच्यामध्ये ऑरिंग करायचे, तर 1 1 1 आणि 1 म्हणजे हा तुमचा फायनल ट्रूथ टेबल असेल. गेटिंग. तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. प्लीज राईट युअर अंडरस्टँडिंग स्टेटस इन द कमेंट बॉक्स सो दॅट आय कॅन अंडरस्टँड at what extent you are understanding. So please note down this. Now we'll solve the next problem. आयडिया आली असेल तुम्हाला आता. S1 S2 S1 डॅश S2 डॅश S3 म्हणजे जर पाहिला आता आपण
मी पी स्टेटमेंट घेतोय, स्विच S1, स्विच S1, क्यू स्टेटमेंट घेतोय, स्विच S2 आणि आर घेतोय कारण S3 आलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्ही आर घेतोय, स्विच S3. स्टेटमेंट जर पाहिलं आपण हे सिरीज आहे, सिरीज एंडिंग होईल आणि परत तुमचं हे पॅरलल आहे म्हणजे हे कसं येईल पहा, पी एंडिंग क्यू हा पार्ट झालेला आहे. त्याच्यानंतर दोन्ही पॅरलल आहेत म्हणजे दोन्ही म्हणजे ऑपरेशन काय येईल, ऑरिंग. पॅरलल काय ऑरिंग आणि त्याच्यामध्ये परत मी ब्रॅकेट घेतोय, हा होईल निगेशन ऑफ पी एंडिंग निगेशन ऑफ क्यू, बरोबर आहे. आणि हा पूर्ण ऑरिंग नाही, हा काय सिरीजमध्ये आहे म्हणजे काय होईल, एंडिंग होईल कशासोबत, आर सोबत. समजलं. तर हे तुमचं झालं सिम्बॉलिकल फॉर्म, हे तुमचं झालं सिम्बॉलिकल फॉर्म. आता पाहूयात आपण, समजलेलं स्टेटस कमेंट बॉक्समध्ये लिहित जा, कारण याच्यानंतर आपण हा एक पार्ट आहे, नंतर आपल्याला सिम्बॉलिकल फॉर्म दिला असेल, स्विचिंग दिला असेल आणि एक छोटासा पार्ट आहे जे एक्सप्रेशन रिड्यूस करायचे आहे. हे आपण एक्सरसाइज 1.5चं सॉल्व करतोय, त्याच्यानंतर आपण 1.4 सॉल्व करतोय कारण तो छोटासा पार्ट आहे. नंतर आपण चॅप्टर हा कन्क्लूड होईल. त्याच्यासाठी तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितलं आहे की टार्गेट आपलं काय, डोंट मिस एनी सिंगल मार्क्स इन दिस चॅप्टर्स मॅथमॅटिकल लॉजिक्स. दिस इज अ व्हेरी सिम्पल चॅप्टर बट यू हॅव टू प्रॅक्टिस इट अँड यू हॅव टू क्लिअर युअर डाऊट ॲट ड्युरिंग द लेक्चर ओनली. If you are just if you are thinking like that, I will cover later, so it become very difficult to understand. त्या लेक्चरला तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा जितकी वेळेस नाही समजत तितकी वेळेस व्हिडिओ परत पहा आणि जर नाही समजलं तर डायरेक्टली कॉल करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून समजून घ्या. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट गेटिंग. तर अशा प्रकारे आपल्याला इथे सिम्बॉलिकल फॉर्म भेटलं आहे. कमेंट्समध्ये प्रत्येकाचं कमेंट्स यायला पाहिजेत. प्रत्येकाने एकदम कमेंट्स समजलंय का नाही समजले ते कमेंट्स करा, जेणेकरून त्या टीचरला पण समजूनला जाईल किंवा आम्हाला पण समजते किंवा तुम्हाला किती प्रकारे हे समजत आहे. डोंट गेट हेजिटेट, बी अ फ्रँकली, बिकॉज वी आर हेअर टू लर्न समथिंग फॉर each new sessions. Getting? So we'll take now the input output table. Input output table, we have the PQ and R. So PQ and R, so it is 1 1 1 1 0 0 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 0 1 0 1 0 1 0. आता जर पाहिलं आपण पी एंडिंग क्यू, मला पी एंडिंग क्यू करायचे. पी एंडिंग क्यू काय होईल, 1 1 1 1 1 1 1 0 0 0 0 0 0 0. त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी काय होईल, 0 0 0 0 1 1 1 1. negation of q 0 0 1 1 0 0 1 1. त्यानंतर negation of p ending negation of q म्हणजे तिथे होईल 0 0 0 0 0 0 1 1. त्याच्यानंतर p ending negation of q oring negation of p ending negation of q. म्हणजे तुम्हाला हा कॉलम आणि हा कॉलम याच्यामध्ये ऑरिंग करायचे. तर 1 0 1 1 0 1 0 1 1 0 1 0 0 0 0 1 1. गेटिंग. त्याच्यानंतर आपल्याला दोन्हीमध्ये एंडिंग करायचे, म्हणजे हा जो पार्ट आहे p एंडिंग q ऑरिंग निगेशन ऑफ p एंडिंग निगेशन ऑफ q आणि याच्यामध्ये नंतर एंडिंग r. म्हणजे तुमचा हा पार्ट आणि r याच्यामध्ये एंडिंग करायचे. तर एंडिंग जर केलं तर पाहूयात आपण 1 1 हा होईल 1 0 1 0 1 0 0 0 0 0 1 0 0 0 1 and this is 0.
So please check if any problem is there, if any mistake will be there. You may also check while solving the problem by yourself. So this is your input output table for the given switching circuit. Getting? So please note down this. तर हा एक क्वेश्चन तुमच्या समोर आहे, स्क्रीनच्या समोर आहे. तर तुम्ही हा होमवर्क करायचे. इथे S1 डॅश आहे, हे S1 डॅश आहे. ज्या ठिकाणी परत लक्षात ठेवा, सिरीजमध्ये आलं स्विचिंग की तुम्हाला अँडिंग करायचे, पॅरलल म्हटलं की ऑरिंग करायचे. तुमचा हा सापो हा जो रूल आहे तो रूल तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर तुमच्या S1 डॅश, S2 डॅश, S3 डॅश असेल, तुम्हाला तिथं निगेशन ऑफ दॅट स्टेटमेंट असं घ्यायचे. पहिल्यांदा PQR असे स्टेटमेंट ॲज्युम करा, म्हणजे तुम्हाला लॉजिकलमध्ये इक्वॅलेंट करता येईल. आणि सिम्पल आहे, आय थिंक इट इज नॉट सो डिफिकल्ट. तर सिम्पल गोष्टी आहेत. 2 प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिले आहेत. तिसरा प्रॉब्लेम तुम्हाला सर्वांना नक्की यायलाच पाहिजेत. एनी हाऊ नसेल आलं तर आजच्या आज तुमचा कन्सेप्ट हा क्लिअर करून घ्या. म्हणजेच आपल्याला पुढचा आता आपला रिव्हर्स करायचे, सिम्बॉलिकल फॉर्म दिला असेल, आपला स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचे. सो आई होप दैट इफ यू अंडरस्टूड दिस सेशन, सो प्लीज हिट करना ही पड़ेगा आपको, क्योंकि वी आर डूइंग अ वेरी हार्ड वर्क फॉर यू. आवर टीम इज डूइंग वेरी हार्ड वर्क फॉर यू, and definitely we are going for your bright futures with very great efforts and very hard efforts. So next week we are planning to conduct the test series on your completed portion, physics, chemistry, math, biology, all completed portion with the NEET and JEE आणि आपलं जे स्टेट बोर्ड आहे, तर तो पूर्ण आपण प्लॅनिंग करतोय टेस्ट सिरीजचा, की आपला जो जून मंथ आहे, या जून मंथमध्ये किती पोर्शन आपण कंप्लीट केलेलं आहे आणि याच्यावर तुम्हाला किती सिलेबस झालेला आहे पूर्ण कंप्लीट. तर पूर्ण पुढची वीक तुमचे आपण टेस्ट सिरीज प्लॅन करतोय. डिटेल शेड्यूल तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू दिला जाईल. सो प्लीज बी विथ अस. वी आर डूइंग, यू आर ऑल्सो डूइंग very great efforts. Definitely a fruitful result will come in the month of May 2021. So definitely we are planning for that only, and we are doing very lot of efforts for that achievements. So I hope that you like this lesson, and tomorrow we'll get with the new sessions with the new concept. So please hit the like buttons, and if you are not subscribed this channel, so please subscribe the channels to keep the updated with our regular uploaded videos. So thanks for watching this video. Thank you.